स्वागत आहे आमच्या रोड ट्रिप मध्ये, जी सुरू होते ठाण्यापासून मालवण ते गोवा, गोवा ते कोल्हापूर। दुपारी ऊन नको लागायला म्हणून आम्ही एक आयडिया घेतली। सकाळी पहाटे 3:30 वाजताच निघालो। पहिलं काम होतं पेट्रोल भरणे, टाकी मस्त फुल केली आणि निघालो मालवणच्या दिशेने। माणगाव पर्यंत अजून रोड मध्ये थोडे थोडे डायव्हर्जन्स आहेत, पण नंतर रोड मस्त तयार झालाय। सकाळचे 8 वाजले, नाश्त्याची वेळ झाली। घरून काय खाऊन निघालो नव्हतो, खूप भूक पण लागली होती। मग आम्ही पहिला ब्रेक घेतला। पोहे आणि मेदूवड्यावर मस्त ताव मारला। छान निसर्गरम्य हॉटेल आम्हाला मिळालं होतं। पूर्वीच्या कशेडी घाटाला सगळे घाबरायचे, तो घाट आता फक्त एका बोगद्यात पार होतो। रोड मस्त लांब सडक मोठा, त्याच्यामुळे प्रवासाचा काही त्रासच झाला नाही। आणि बघता बघता दुपारी 1 वाजता आम्ही पोहोचलो मालवणात। तिकडे पोहोचल्यावर हॉटेलमध्ये सामान ठेवून आम्ही लगेच आलो चिमला बीचवर। तिकडे खूप सारे वॉटर स्पोर्ट ऑप्शन होते। वॉटर स्पोर्ट करायला आम्ही बुकिंग केलं होतं। आम्ही 5 वॉटर स्पोर्टचं पॅकेज घेतले। स्कूबा डायव्हिंग, जेट स्की, बनाना राईड, स्लीपर राईड आणि पॅरासेलिंग। हे पॅकेज आम्हाला पर पर्सन 1200 ने मिळाले होते। जेट स्की राईडमध्ये तर मला काही मजा आली नाही, दुसराच कोणतरी चालवून देतो। जर स्वतःला चालवायला दिली असती तर खूप मजा आली असती। तिकडून बाजूलाच महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला दिसतो। स्कूबा डायव्हिंगची वेगळीच मजा होती, एक वेगळा अनुभव होता। पाण्याखाली जाऊन रंगीबिरंगी मासे बघण्यात वेगळीच मजा होती। खाली जाण्याआधी आपल्याला थोडक्यात माहिती दिली जाते, श्वास कसा घ्यावा, हँड सायन्स, कारण आपले नाक पूर्णपणे बंद असते। श्वास घ्यायचा आणि सोडायचा तो फक्त तोंडाने आणि आपल्या दातांनी घट्ट ते नॉझल पकडून ठेवावं लागतं, नाहीतर पाणी आत शिरतं। खाली पाण्यात गेल्यावर पाण्याचा दबाव पण आपल्या कानावर जाणवू लागतो। पॅरासेलिंग करताना वरतून समुद्र, महाराजांचा किल्ला बघायला खूप सुंदर वाटत होता। बनाना राईड मध्ये कधी बोट पलटी करतील सांगताच येत नाही, पण खूप धमाल आहे। इकडून जवळच तारकर्ली बीच सुद्धा आहे, तिकडे पण तुम्हाला वॉटर स्पोर्टचे ऑप्शन मिळतील, पण कमी रेट मध्ये तुम्हाला ते इकडेच मिळतील। जवळच रॉक गार्डन सुद्धा आहे, तिकडे पण तुम्ही फिरायला जाऊ शकता। सगळे वॉटर स्पोर्ट झाल्यावर आम्ही फ्रेश होऊन संध्याकाळी निघालो बीचवर फिरायला। लाटांचा आवाज, सनसेट यात कसा वेळ निघून गेला कळालंच नाही। मालवणात येऊन जर तुम्ही मासे नाही खाल्लेत तर काय फायदा। आम्ही मस्त सुरमई थाळी खाल्ली। आता आमची वेळ झाली गोव्याला जायची। सकाळी कोकणातला स्पेशल नाश्ता, घावणे चटणी पोटभर खाऊन आम्ही पुढे जायला सज्ज झालो। आमचा पुढचा मालवण ते गोवा ब्लॉग नक्की बघा। ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। असेच नवीन ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ। बाय बाय।